नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2021चा पेपर सॉल्व करतो आहे, पेपर नंबर 2. ठीक आहे. त्याच्यातला आपला मराठीचा पोर्शन झालेला आहे. क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 25. ठीक आहे. आता आपण इंटेलिजंट टेस्टचा जो आहे तो पार्ट चालू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण क्वेश्चन नंबर 26 to क्वेश्चन नंबर 50 पर्यंतचे क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. तर बघा इथं क्वेश्चन नंबर 26 अँड 27 काय आहे, यूज द गिवन नंबर सिरीज. ही नंबर सिरीज आपल्याला यूज करायची आहे. तर क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतोय बघा, इन द गिवन नंबर सिरीज हाऊ मेनी टाइम्स द सम ऑफ टू ॲडजेसंट नंबर्स गिव्स अ प्राईम नंबर. म्हणजे दोन ॲडजेसंट म्हणजे लगत एका लागून जे नंबर आहेत ना, ते दोन असे नंबर जे आहे त्यांच्यापासून त्यांचा सम जर केला तर आपल्याला एक प्राईम नंबर मिळते. असे किती नंबर आहेत असे आपल्याला फाइंड करायचे आहे ना. इथे बघा, जसं आता बघा पहिला जो आहे 2 आणि 3 याचं जर आपण ॲड केलं, याला सम केलं तर किती येतं आहे 5. त्याच्यानंतर 3 आणि 5ला केलं तर 8, तो प्राईम नंबर नाही आहे. 2 आणि 3ला केलं तर 5 जो आहे तो प्राईम नंबर आहे. 3 + 5 8, 5 + 7 12 है ना. 7 + 2 9, हे पण प्राईम नाही आहे. 2 + 4 6, 4 + 6 10, ते पण प्राईम नाही आहे. 6 + 7 13 है ना. 6 आणि 7ला आपण जर सम केलं याचा तर 13 आपल्याला एक प्राईम नंबर मिळते. ठीक आहे. 7 + 3 केलं तर 10, 3 + 2 केलं तर पुन्हा आपल्याला अजून एक प्राईम नंबर मिळते 5. ठीक आहे. 2 + 8 10, 8 + 2 10, 2 + 9 11, 11 पण एक प्राईम नंबर आहे. ठीक आहे. तसंच 9 + 4 केलं तर 13, हे पण एक प्राईम नंबर आहे. पुन्हा 4 + 3 केलं तर 7, हे पण एक प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर बघा 3 + 5 केलं तर 8 येतं आहे. 5 + 7 12 येतं आहे. 7 + 1 8 होतं आहे. 1 + 2 केलं तर 3 येते. तर असे है ना. पुन्हा 2 + 6 केलं तर 8 येणार. तर असे किती नंबर आपल्याला मिळाले बघा, ज्यांचं दोन है ना लगतचे जे ॲडजेसंट नंबर जे आहे, जे आजूबाजूला आहे, त्यांचं सम केलं तर आपल्याला प्राईम नंबर मिळते. ते बघा 1 2 3 4 5 6 आणि हे 7. तर असे 7 नंबर आपल्याला मिळाले. तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे, ऑप्शन नंबर 2 7. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 27 बघा, विच नंबर ऑक्युअर्स मॅक्झिमम टाइम्स इन द गिवन सिरीज. तर इथे आपण आत्ता जेव्हा बघितलं का याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की जो 2 जो आहे ना तो सर्वात जास्त वेळ आलेला आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर 3 आणि 5 आले सपोज है ना. त्याच्यानंतर बाकीचे नंबर तर 1 1 2 2 वेळेसच आले, तर त्यांना काउंट करायची गरजच नाही आहे. 2 किती वेळेस आला आहे आपण बघूया. तर 1 2 3 4 5 टाइम्स आलेला आहे. ठीक आहे. 3 किती टाइम्स आलेला आहे, 1, त्याच्यानंतर 2 आणि 3 टाइम्स. 3 जो आहे तो 3 टाइम्सच आलेला आहे. 5 किती टाइम्स आले आहे बघा, 1 आणि 2, फक्त 2 टाइम्सच आलेला आहे. म्हणजे सर्वात जास्त मॅक्झिमम टाईम कुठला आपला नंबर आलेला आहे, तो आहे 2. म्हणजे याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. 2 जो आहे, 2 नंबर जो आहे तो मॅक्झिमम टाइम्स आलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 28 बघूया आता. क्वेश्चन नंबर 28 बघा काय म्हणत आहे, फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स REOM. व्हॉट इज द पोजिशन ऑफ द लेटर्स इन दिस वर्ड विच इज यूज टू इंडिकेट द वर्ड ऑप्शन्स. तर इथे बघा आपल्याला हे 4 लेटर्स दिलेले आहे. याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे आणि त्या वर्डमध्ये कुठल्या कुठल्या पोजिशनला जे लेटर्स राहतील, ज्यांचा मिनिंग जो आहे किंवा ज्यांचा जो यूज आहे तो ऑप्शनला इंडिकेट करायसाठी करतो. जसं आता आपल्याला ऑप्शन दिलेले असतात ना, जसं आता इथे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे ना, तर या 4 पैकी कुठलं तरी असणार आहे, 1 or 2 or 3 or 4. म्हणजे ऑप्शन म्हणजे ऑर आहे ना. तर इथे बघा हे जे आपल्याला 3-4 लेटर्स दिलेले आहे ना, याच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड तयार होतो. मोर. ठीक आहे ना. मोर, MORE होते की नाही. 4 लेटर्स झाले यूज याच्यामध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हे जे O आणि R आहे ना, हे ऑप्शनसाठी यूज केले जातो ऑर है ना. तर हे कुठल्या कुठल्या पोझिशनला आहे, सेकंड आणि थर्ड पोझिशनला. तर याचा ऑप्शन कुठला येतो आहे, ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 29 बघा, इन द गिवन अल्फाबेट सिरीज विच लेटर इज 7th टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज 8th फ्रॉम द राईट साईड ऑफ द सिरीज.
तर इथे बघा ही जी सिरीज दिलेली असते अल्फाबेट सिरीज, याचा राईट साईड म्हणजे कुठला येणार, हा राईट साईड येणार आपला, ठीक आहे, आणि हा येणार लेफ्ट साईड. तर इथे काय म्हटलेलं आहे की आपल्याला एक लेटर फाइंड करायचा आहे जो कुठे आहे, 7thला असेल, कशाच्या एका लेटरच्या 7th पोझिशनला असेल, पण ते कोणतं लेटर, विच इज 8th फ्रॉम द राईट साईड ऑफ द सिरीज. आता इथून 8वा लेटर आपल्याला फाइंड करायचा आहे राईट साईडकडून. तर पहिला 1 2 3 4 5 है ना, पहिले 5 येणार यूपर्यंत, नंतर 6 7 8 है ना. तर 8 पोझिशनवर कुठला आहे, आर आहे, ठीक आहे. आता इथून है ना, इथून आपल्याला काय करायचं आहे की विच लेटर इज 7th टू द लेफ्ट ऑफ द लेटर, याच्यापासून 7व्या पोझिशनवर कुठलं लेटर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 के येतो, याचा आन्सर येतो आहे के. ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो आहे, हा लेटर आहे, ठीक आहे, याच्यापासून 7व्या नंबरवर लेफ्ट साईडला. आणि हा जो लेटर आहे राईटपासून 8व्या नंबरला आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा, हा क्वेश्चन पुन्हा अल्फाबेट सिरीजवर आहे. तर इन द गिवन अल्फाबेट सिरीज which of the following pair of alphabet is at the same distance from the alphabet which is at the 9th position from the left of the series. तर आता आपण बघितलं तर लेफ्ट राईट काय आहे, ही जी आहे राईट साईड आहे, ही आहे लेफ्ट साईड आहे, ठीक आहे ना. तिथे आपल्याला काय करायचं आहे आता की 9th पोझिशनवर कुठला लेटर आहे ते बघायचं आहे आता लेफ्टपासून. तर लेफ्टपासून है ना, हे 5 6 7 8 9 9th पोझिशनवर कुठला लेटर येतो आहे, आय येतो आहे आपला, ठीक आहे. आता ह्याच्यापासून कुठला पेअर जो आहे तो एकदम सेम डिस्टन्सवर आहे. जसा पहिला जो बघा एफ जो आहे कुठल्या पोझिशनवर येतो बघा, है ना, एच आणि जीला सोडून है ना 2 लेटर सोडून एफ येतो आहे, ठीक आहे. इकडे बघा एल जो आहे जे आणि केला सोडून एल येतो आहे, म्हणजे दोघांचा डिस्टन्स आयपासून सेम आहे एफ आणि एलचं. तर याच्यातला पहिला ऑप्शन जो आहे तो याचा आन्सर आहे, ठीक आहे ना, करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा तुम्ही बी आणि एनचं काय आहे, बी जो आहे आयपासून कुठल्या पोझिशनवर आहे, 1 2 3 4 5 6 7th पोझिशनवर आहे, ठीक आहे ना, 7th पोझिशनवर आहे हा बी जो आहे 7th पोझिशनवर आहे. आणि एन कुठल्या पोझिशनवर आहे बघा, 1 2 3 4 आणि 5 पोझिशनवर, 5th पोझिशनवर आहे एन. म्हणजे दोन्ही जे लेटर आहे सेम डिस्टन्सवर नाही आहे, म्हणजे हा जो पेअर आहे हा इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर बी एल पण तसंच असणार आहे, बी 7th पोझिशनवर आहे आणि एल बघा 5 सोडून हे 3ऱ्या पोझिशनवरच आहे एल, तर त्याच्यामुळे हा पण नाही आहे. चौथा बघा ओ कुठल्या पोझिशनवर आहे, आयपासून बघा हे झालं 6 है ना, 6 पोझिशनवर झालं. एन जो आहे 5th वर आहे तर ओ 6वर येणार आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर सी बघा, सी पण इथं 7th, बी 7thला आहे तर सीला 6 येणार आहे. तर दोन्ही जे आहे सेम डिस्टन्सवर आहे. कुठले सी आणि ओ जो आहे दोन्ही सेम डिस्टन्सवर आहे. तर याच्यातला दुसरा अजून एक जो पर्याय असतो तो आहे ऑप्शन नंबर 4, ठीक आहे, याचा आन्सर आहे. हे नंबर सिरीज अल्फाबेट सिरीज आहे, याच्यावर बेसिस खूप सोपे असतात हे क्वेश्चन्स, ठीक आहे ना. आता हे मी तुम्हाला हे स्क्रीन मला छोटी यासाठी करावं लागली कारण हे दिसलं पाहिजे ना तुम्हाला अल्फाबेट सिरीज, तसं ते दिसत नाही है ना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 to 35 आहे चूज द ऑड टर्म. म्हणजे 4 टर्म्स आहे, त्याच्यामध्ये 3 सारख्या आहे आणि चौथी एक ऑड आहे त्याच्यातली. तर क्वेश्चन नंबर 31मध्ये बघा डिवाइन डिएटी है ना, गॉड आणि घोस्ट. त्याच्यामध्ये जे तिन्ही वर्ड आहे ना सुरुवातीचे ते जे दैवी, दैवत्व आणि देव त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि चौथं जे आहे एकदम वेगळं आहे, घोस्ट म्हणजे राक्षस है ना, भूत पिशाच वगैरे त्यांना घोस्ट म्हणतात. तर याचा ऑप्शन येतो आहे ऑडमन आउट जो आहे ना, तो ऑड टर्म जी आहे ती 4th आहे है ना, घोस्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 32 बघा लूज मोशन, मलेरिया, कॉलेरा आणि डिसेंट्री. तर याच्यामध्ये तुम्ही बघा हे जे 3 जे डिसीज आहे लूज मोशन, कॉलेरा आणि डिसेंट्री, हा जो आहे हा म्हणजे आपण काही खाल्ल्याने होतो आहे, पोटातला आजार आहे हा, ठीक आहे ना. आणि जो मलेरिया जो आहे तो म्हणजे त्याचं कसं असते तुमच्या ब्लडमध्ये जे व्हायरसेस जातात
त्याच्यामुळे होते, व्हायरल फीवर आहे हा मलेरिया, आणि हे डासांच्या चावल्याने होतो, हा ना. तर हा एकदम वेगळा आहे या तिन्हीपेक्षा मलेरिया. तर ऑड टर्म कुठली आहे? ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33मध्ये आपल्याला फिगर दिलेले आहेत 4. याच्यामध्ये 3 सारख्या आहे आणि एक म्हणजे सारख्या म्हणजे एक्झॅक्ट सेम नाही आहे, पण सिमिलरिटी आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय सिमिलरिटी आहे? एकदम सोपं आहे बघा. हे जे नेटसारखं दिसते ना, त्याच्या अपोजिट साईडला डार्क सर्कल आहे. हे जिथं बघा इथे पण आहे, इथे नेट साईड है ना, नेट जसं सारखं जो आहे त्याच्या अपोजिट साईडला डार्क सर्कल इथे पण आहे. ठीक आहे. इथे पण बघा हे नेट साईड है ना, नेटसारखं जे आहे त्याच्या अपोजिट साईडला डार्क सर्कल आहे. फक्त हा जो आहे 3rd नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे, तर हा याचा ऑड टर्म येणार. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. याच्यात काय केलं आहे याला थोडं थांबा. क्वेश्चन नंबर 34मध्ये बघा हे जे टर्म आहे 210 हे कसं आलं आहे? तर यांनी काय केलं आहे? 6चा क्यूब केला आहे. 6चा क्यूब केला आहे. 6चा क्यूब किती येतं? 216. ठीक आहे. आणि त्याच्यातून -6 केले तर हे आलं 210. ठीक आहे. तर कसं आलं आहे? जो क्यूब आहे ना, म्हणजे 6 क्यूब -6 हा असा आला आहे. ठीक आहे. हा बघा हा आहे 7चा क्यूब केला. 7चा क्यूब किती येतो? 343. आणि त्याच्यातून -7 करून टाकले तर हे आले 336. म्हणजे हा काय आहे? 7चा क्यूब -7. हा जो 336चा आहे ना, हे काय आहे ॲक्च्युली? 7चा क्यूब -7. त्याच्यानंतर हा जो आहे 504 याच्यामध्ये पण काय केलं यांनी? 8चा क्यूब घेतला आहे. 8चा क्यूब होतो आहे 512. ठीक आहे. आणि त्याच्यातून -8 केलं आहे तर हे आलं आहे 504. म्हणजे हा काय आहे तुमचा? 8चा क्यूब -8. फक्त आता हा जो 150 3rd नंबरचा ऑप्शन आहे ना, आता बघा 6 7 8 झाले. एक 5चा घ्या इथं. तर 5चा जर आपण घेतला 5चा क्यूब -क्यूब तर 5चा क्यूब येतो 125. आणि याच्यातून जर 5 मायनस केले तर किती येतात? 120. पण इथे तर दिलं आहे 150. म्हणजे ऑड जो आहे 3rd नंबरचा आहे. ठीक आहे ना. तर याच्यातला ऑप्शन नंबर 3 जो आहे तो याचा आन्सर आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 35 बघा. इथे बघा आता अल्फाबेट सिरीज परत ते बघायचं आहे ना, त्याच्यापेक्षा इथं मला थोडं आठवते. जसं सी जो आहे, सी 3rd पोझिशनवर आहे. ठीक आहे. आणि एच कुठल्या पोझिशनवर आहे? 8th पोझिशनवर आहे. तर ह्याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे 24 येतं आहे. ई जो आहे तो 5th पोझिशनवर आहे आणि जे जो आहे तो 10th पोझिशनवर आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 50 येतं आहे. ठीक आहे. एल जो आहे तो 12th पोझिशनवर आहे आणि बी जो आहे तो 2nd पोझिशनवर आहे. तो 12 2 24 होतं आहे. ठीक आहे. असंच एफ जो आहे तो कितव्या पोझिशनवर आहे? 6 है ना. आणि डी जो आहे तो कितल्या पोझिशनवर आहे? 4th. तर 6 4 24. तर इथं बघा तुम्ही हे 24 आलं आहे, हे पण 24 आलं आहे, हे पण 24 आलं आहे. फक्त हे ऑड आहे 50 आलं आहे. तर याचा ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. आपल्याला ऑड टर्मच काढायची आहे. ठीक आहे. चला तर नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 36 to 40. क्वेश्चन नंबर 36 to 40साठी डायरेक्शन दिलेलं आहे. इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स रिलेशन बिटवीन 3rd and 4th टर्म इज सिमिलर to that as between first and second term. Find the term to replace the question mark from the given alternatives. तर इथे म्हणजे टर्म्स दिलेले आहेत. पहिली आणि दुसरी जी टर्म आहे त्याच्यामध्ये जो रिलेशन आहे तो सेम रिलेशन 3rd आणि 4thमध्ये असणार आहे. ठीक आहे ना. जसं आता क्वेश्चन नंबर 36 बघा. पहिली टर्म आहे कॉज, दुसरा आहे रिझन. आणि कॉज म्हणजे कारण, रिझन म्हणजे पण कारण होते. म्हणजे जवळपास हे सिमिलर म्हणजे सिनोनिम असल्यासारखं आहे. ठीक आहे ना. तर परफेक्टचं सिनोनिम काय असू शकतो? प्युअर तर नसणार आहे. ठीक आहे ना. इम्परफेक्ट याचं अपोजिटच झालं आहे. आयडल म्हणजे होते आळशी, ते तर नसणार आहे. आयडियल म्हणजे होते आदर्श है ना. परफेक्ट म्हणजे एक आदर्श है ना. तर याचा जो आहे ऑप्शन नंबर 4 है ना, हा जो आहे परफेक्ट आणि आयडियलचा जो रिलेशन आहे तोच कॉज आणि रिझनचं रिलेशन आहे. ठीक आहे ना. तर याच्यातला आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 37. इथे एक फिगर दिलेली आहे. ती फिगर जी आहे याच्यामध्ये काय केलं आहे? वरची जी फिगर आहे ते खाली झाली, खालची फिगर वर गेली जशीच्या तशी. ठीक आहे ना. पण इथं इथं जो आहे ना 3rd आणि 4thमध्ये जरासं थोडंसं मला असं हे वाटते. आता बघा इथे काय केलं आहे?
थर्ड जी आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, ही वरती जाणार, खालची फिगर वरती जाणार आणि वरची फिगर जी आहे तशी खाली येणार. तर ही आहे तशी खाली तर आली आहे ना, पण याच्यामध्ये काय केलं यांनी, आतमधलं जसं आहे तसंच ठेवलं आहे. पण इथे बघा, इथे काय झालं, हे वरची जी फिगर आहे इथे ओव्हल होतं, पण आतमध्ये खाली आल्यावर हे याच्यामध्ये शेप चेंज झालेला आहे. पण इथं जो आहे ना, शेप चेंज केलाच नाही यांनी, ठीक आहे ना. पण इथं काय होतं की हा तर ऑप्शन येणार नाही आहे, हा पण येणार नाही आहे, ठीक आहे, कारण आतमध्ये, याच्या आतमध्ये हे आहे ना, याची फिगर चेंज नाही झालेली आहे, तर हे नाही होणार आणि हा पण नाही होणार. तर ऑप्शन नंबर 3 जो आहे ना, तो करेक्ट आन्सर आहे. पण मला परफेक्ट तेवढा करेक्ट नाही वाटला आहे, कारण हे आतमधलं पण याच्यामधलं काहीतरी चेंज करायला पाहिजे होतं. बरं, असू द्या, पण हाच त्याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38मध्ये बघा, इथे काय करावं लागेल, 69 आणि 123मध्ये जो रिलेशन आहे तोच रिलेशन 48 आणि जे क्वेश्चन मार्क आहे तिथे जी नंबर आहे त्याच्यात असायला पाहिजे. तर इथे बघा, याच्यात 2 नाही 3 लॉजिक लागतात. पहिलं लॉजिक तर कसं आहे, सिम्पल एकदम बघा, 6 × 9 किती आले, 6 9 जार 54. आणि काय केलं त्यांनी, 69 + 54 केलं आहे. 69 + 54 केलं तर किती येतं बघा, 9 + 4 केलं तर 3 है ना, 1 कॅरीओव्हर झालं, 7 + 5 12, 123 आलं. म्हणजे आता यांनी काय केलं, जे 2 नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याच नंबर, जे काही मल्टिप्लिकेशन आलं त्याच नंबरमध्ये ॲड केला. तर सेम इथं पण तसंच करायचं आपण. 48 ना, आता 4 × 8 करायचं, किती येतात 32. मग 32ला काय करायचं, 48मध्ये प्लस करून द्यायचं. तर हे किती येणार, 8 + 2 10, 1 कॅरीओव्हर होणार, 5 + 3 8. म्हणजे याचं क्वेश्चन मार्कच्या जागी तुमचं काय येणार, ऑप्शन 3 येणार. बरं, आता हे एक झालं लॉजिक. आपल्याला ॲक्च्युली याचे 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह काढायचे आहे. तर दुसरं कसं आहे बघा, यांनी काय केलं, 6चा जो आहे त्याला डबल केलं आहे, 6 × 2 केलं आहे, 6 × 2 हे झाले 12. त्याच्यानंतर 6 मायनस है ना, 9 - 6 हा जो डिजिट आहे ना, त्याच्यातून 9 - 6 केलं तर किती येते 3. आणि या 3ला इथे फक्त लिहून दिलं आहे, म्हणजे हे 123 आलं. तर सेम आपण 48मध्ये पण तसंच करूया. 4 × 2 करू तर काय येणार, 8 येणार. आणि 8 - 4 केलं तर किती येतं 4. मग या 4ला इकडे लिहून द्यायचं फक्त, तर 84 येणार. त्याचं एक अजून ऑप्शन येते आपलं 4th नंबरचं ऑप्शन, है ना. आता याच्यात नंतर अजून एक आहे याच्यामध्ये एक लॉजिक, ठीक आहे. तर याचं तिसरं लॉजिक कसं आहे बघा, तिसऱ्या लॉजिकमध्ये यांनी कसं केलं आहे की 123 आणि 69 याच्यामध्ये डिफरन्स किती आहे बघा, 13 - 9 केले तर येणार 4, ठीक आहे. हे झाले 11, 11 - 6 केलं तर येणार 5. म्हणजे ही जे नंबर आहे 69 आणि 123मध्ये 54चा डिफरन्स आहे. तर 48 आणि इथे जी नंबर येईल त्याच्यामध्ये पण 54चा डिफरन्स असायला पाहिजे. म्हणजे ती नंबर कुठली येणार, ती नंबर येणार बघा, आपण काय करू, 48मध्ये 54 ॲड करून टाकूया, है ना. तर 48मध्ये 54 ॲड करूया तर किती येते बघा, 8 + 4 12, 1 कॅरीओव्हर झाले, 5 + 5 10. म्हणजे 102 इथे जो आहे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 102 पण येते. तर असे 3 ऑप्शन आहे याचे, ठीक आहे ना. तुम्ही कुठलंही ऑप्शन सिलेक्ट केलं तरी तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे, ठीक आहे. आता कुणाला कुठलं लॉजिक सुचेल त्यावेळेस त्याच्यावर आहे, ठीक आहे ना. तर चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39मध्ये बघा, इथे पुन्हा पहिली टर्म आणि दुसरी टर्म जी आहे त्याच्यामध्ये जो रिलेशन आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असायला पाहिजे. तर इथे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय रिलेशन आहे बघा, यांनी काय केलं, 3 × 9 × 4 म्हणजे, किंवा है ना, 3 × 4 12, 12 9 जार 108, 108 आणि त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे हाफ केलं त्याचं. तर हाफ केल्याने किती झालं, 2 5 जार 10, 2 4 जार 8 म्हणजे 54 झालं. म्हणजे काय केलं, यांचं तिघांचंही मल्टिप्लिकेशन केलं आहे. 3 × 9 × 4 हे किती आलं तुमचं 108 आणि त्याचा हाफ केलं तर आलं 54. तर सेम आपल्याला इथं पण काय करावं लागेल, इथं तिघांचं मल्टिप्लिकेशन करा, है ना. तर 8 + 8 × 7 × 5 है ना, 8 5 जार 40, 47 जार 280. आता 280चा हाफ केलं तर किती येणार
280चं हाफ केलं तर आपलं येतं 140. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचा ॲन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता इथे बघा ए नंतर काय झालं, एक्झॅक्ट आहे ना, एक्झॅक्ट नंतरच ए नंतर बी आलं आहे. नंतर डीचं बघा, डी नंतर बघा एक लेटर सोडून डी ई सोडून एफ आलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे नंतर बघा के एल म्हणजे 2 लेटर सोडून आलेलं आहे. तसंच सेम याच्यामध्ये आपल्याला सी आय ओमध्ये बघावं लागेल आपल्याला. पहिलं जे आहे इमिजिएट येणार. ठीक आहे ना, पहिलं जो आहे तो इमिजिएट येणार. तर इथं बघा इमिजिएट म्हटलं तर सी नंतर काय येतो डी. ठीक आहे. दुसरं म्हणजे जो एक लेटर सोडून येणार तर आय नंतर जे म्हणजे के येणार. आणि तिसरं जे आहे 2 लेटर सोडून येणार. 2 म्हणजे कुठले पी आणि क्यू सोडलं तर आर येणार. म्हणजे याचं ऑप्शन कुठलं येते, ऑप्शन नंबर 1 येते. आणि हे इथं जर मी तिथं थोडंसं आपल्याला इरेज करावं लागेल कारण मी तिथंच आपलं हे लाईन्स काढून टाकले आहे. ॲक्च्युली याचा ऑप्शन नंबर येतो आहे, ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. हा याचा ॲन्सर आहे करेक्ट, DKR. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 41 to 45. क्वेश्चन नंबर 41 to 45 साठी डायरेक्शन्स दिलेले आहे. इन द फॉलोइंग सिरीज डिटरमाइन द रूल अंडरलाईंग द सिरीज अँड फाइंड आउट द टर्म टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तिथे आपल्याला सिरीज दिलेली आहे, नंबरची आहे, सिम्बॉलची आहे. ठीक आहे, अल्फाबेटची सिरीज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, त्या सिरीजमध्ये कुठला तरी एक सिक्वेन्स फॉलो केलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन फाइंड करायचं आहे. तर इथे बघा हा जो आहे क्वेश्चन नंबर 41मध्ये जे नंबर्स दिलेले आहे 812 715 626 है ना, हळूहळू कमी होत चालले. म्हणजे याच्यातून काहीतरी मायनस होत चाललं आहे, याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. तर इथे बघा या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे, पहिली नंबर आणि दुसऱ्या नंबरमध्ये कितीचं डिफरन्स आहे बघा. 12 - 5 केले तर किती येणार 7. ठीक आहे. आणि इथे राहिला आता 80 है ना, 80मधून 71 मायनस केलं तर किती राहणार 9. म्हणजे याच्यामध्ये 97चा डिफरन्स आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघा 15 - 6 केलं तर 9 आणि हे झालं 70 - 62 केलं तर 89 है ना. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये 6 - 3 केलं तर 3 है ना, आणि 62 - 54 केलं तर 8. हे बघा पहिलं नंबर काय आलं 97, दुसरा आलं 89, तिसरा आलं 83. पुन्हा याच्यामध्ये बघा 543 - 464 केलं तर किती येणार बघा 9 है ना. 13 - 4 केले तर 9. त्याच्यानंतर इथे झाले 3. 13 - 6 केले तर 7 आणि हे 4 होऊन जाणार. तर 79चा डिफरन्स आला आहे. त्याच्यानंतर इथे बघा आता 4 - 1 केले तर 3 येणार आणि 16 - 9 7 येणार. तर इथे बघा हे काय दिसतं आहे आपल्याला, हे नंबर बघून तुम्हाला काही आठवत आहेत का, हे सगळे प्राईम नंबर्स दिसतात. ठीक आहे ना, हे प्राईम नंबर्स आहेत. जे आपण 0 to 100च्या मध्ये जे प्राईम नंबर्स आहे ना, हा शेवटचा प्राईम नंबर आहे. त्याच्या अगोदरचे हे है ना 89 83 79 71. आता याच्या अगोदर कुठला नंबर येतो आहे 71 येतो आहे. ठीक आहे ना, 71. 73च्या अगोदर कुठला येतो आहे 71. म्हणजे इथं ही जे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जी इमेज जी नंबर येईल ती काय असणार आहे 391 मधून 71चा डिफरन्स असेल. तर 71 जर आपण याच्यातून डिफरन्स काढलं तर किती येतो आहे 320. म्हणजे याचा आन्सर कुठला येतो आहे ऑप्शन नंबर 2. इथे क्वेश्चन फिगरच्या जागी काय येणार 320. तरच तर या दोघांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो 71 येणार ना. ठीक आहे ना. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 320. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 42. इथेच आपल्याला एक 3 इमेज दिलेले आहे. तर चौथी इमेज कुठली असणार आहे. तर इथे बघा हे जो सर्कल दिलेला आहे मोठा, त्याच्या आतमध्ये छोटे छोटे 4 असे सर्कलच समजून चला, डॉटसारखे आहे सर्कल दिलेले आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय फरक झाला आहे की 4चे 3 सर्कल झाले आणि एक लाईन, ही जी लाईन आहे ही लाईन है ना, ही लाईन निघून सर्कलच्या आतमध्ये जाऊन एक सर्कल तयार झाला आहे. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये काय झाले, हे पुन्हा 3चे 4 झाले. ठीक आहे ना,
आतमधले सर्कल, आणि एक लाईन ही पुन्हा एक लाईन कमी झाली आणि आतमध्ये एक सर्कल तयार झाला. आता पुढच्या इमेजमध्ये काय व्हायला पाहिजे, इथे 4चे 3 झालते, 4चे पुन्हा 3 होणार, तर 3 कुठे कुठे आहे, पहिला ऑप्शन तर नसणार आहे, 1 पण नसणार आहे. आपल्याला काय पाहिजे, 3 छोटे सर्कल पाहिजे, तर ह्या 3 आणि 4 पैकी एक होणार आहे. ठीक आहे. आणि आता पुन्हा काय होणार, ह्या ज्या लाईन आहे, ही जी लाईन आहे ही पण इथून है ना इलिमिनेट होणार आणि आतमध्ये एक सर्कल तयार होणार. तर इथे बघा, इथे लाईन आहे म्हणजे हा पण नाही आहे, है ना, ही लाईन दिसली आहे ना, दिसत आहे ना. तर आणि हे सर्कल पण 3च आहे, तर ही लाईन जाऊन इथे आतमध्ये एक सर्कल तयार होईल. तर असे टोटल बघा 4 सर्कल तयार झाले, आतमध्ये छोटे छोटे 3 सर्कल आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन मार्कच्या जागी ऑप्शन नंबर 4 येणार आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43मध्ये आपल्याला सिम्बॉलची सिरीज दिलेली आहे, आणि अशी सिरीज जेव्हाही येते ना, तर सगळ्यात पहिले तर ते टोटल सिम्बॉल किती आहे ते काउंट करून घ्यायचे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 टोटल 18 तुमचे सिम्बॉल्स आहे. आणि याच्यामध्ये टाईप ऑफ सिम्बॉल किती, 3च दिसत आहेत. जर 5-6 असते तर आपण 6-6चे 3 ग्रुप केले असते, पण इथं 3 आहे तर 3-3चे आपल्याला 6 ग्रुप करावं लागेल. तर पहिला, दुसरा, तिसरा हा एक ग्रुप पकडायचा, हा एक ग्रुप पकडायचा, दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा ग्रुप शेवटचा. ठीक आहे. तर इथे बघा, इथे काय दिसतंय आपल्याला की हे जे आहे पहिलं जे सर्कल आहे ते लास्टला चाललं जाते आणि हे जे 2 आहे ते लेफ्ट साईडला शिफ्ट होतात. ठीक आहे. पुन्हा दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जाताना बघा काय होतो, हा जो ट्रायंगल आहे लास्टला गेला आहे. ठीक आहे. बरं, इथं काय झालं आहे, हा जो सर्कल आहे, ही जी लाईन होती हॉरिझॉन्टल होती, इकडे जाऊन व्हर्टिकल झाली आहे. ठीक आहे ना. तर असंच इथे ट्रायंगल पण जो आहे इथे व्हर्टिकल आहे ना, तर इकडे जाऊन तो हॉरिझॉन्टल झालेला आहे. म्हणजे काय व्हायला लागलं आहे की पहिला जो सिम्बॉल आहे तो लास्टला जातो आणि त्याच्यामध्ये जी लाईन आहे ती फक्त चेंज होत जाते 90 डिग्रीने. बाकी हे 2 जसे सिम्बॉल आहे तसेच राहतात. आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार, हा जो आहे रेक्टेंगल तो लास्टला जाणार आणि जी लाईन आहे ती है ना 90 डिग्रीने फिरून जाणार. ठीक आहे ना. आणि हे बाकीचे 2 जसे आहे तसेच राहणार. ठीक आहे. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा अजून, आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार, हा सर्कल लास्टला येणार आणि ही जी लाईन व्हर्टिकल आहे ती हॉरिझॉन्टल होऊन जाणार आणि बाकी हे 2 तर जसे आहे तसेच राहणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून बघा, आता पुढच्या याच्यामध्ये काय होणार, हा जो ट्रायंगल आहे तो लास्टमध्ये जाणार. ठीक आहे. लास्टमध्ये ट्रायंगल जाणार आणि काय होणार, अजून ट्रायंगल लास्टमध्ये गेल्यावर आता हा ट्रायंगल कसा दिसतो आहे आपल्याला, इथं हॉरिझॉन्टल लाईन आहे, मग इथं काय येणार, आपली व्हर्टिकल लाईन येणार. ठीक आहे. आणि जो हे तर जसंच्या तसंच राहणार आहे आणि सर्कल पण जसं आहे तसंच राहणार. तर सर्कलला है ना, सर्कल जसं आहे तसं म्हणजे आडवं असं राहणार आहे. तर याच्यातला ऑप्शन कुठला येतो आहे, ॲन्सरचा याचा ऑप्शन नंबर 2 याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. तर इथे बघा BCEG, तर इथे मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, थोडंसं याला मोठं करून करावं लागेल. हां, क्वेश्चन नंबर 44मध्ये बघा, इथे अल्फाबेट सिरीज दिलेली आहे आणि याच्यामध्ये एक सिक्वेन्स फॉलो झालेला आहे. जसं आता बघा, हे जो आहे बी आणि हे ई, याच्यामध्ये कितीचा फरक आहे, बी नंतर बघा CD, म्हणजे 2 लेटरचा फरक आहे. ठीक आहे ना. परत बघा ई आणि एचमध्ये पण कितीचा फरक आहे, 2 लेटर. ई नंतर FG है ना, इथं पण 2 लेटरचा फरक आहे. त्याच्यानंतर H आणि Kमध्ये पण बघा, H नंतर IJ सोडलं की मग K येतो, म्हणजे 2-2 लेटरचा वरती फरक आहे. मग K नंतर इथे LM सोडलं की N येणार, इथं पण 2 लेटरचा फरक आहे. मग इथं कुठला येणार, N नंतर आपण OP सोडून है ना, O आणि P सोडून 2 लेटर सोडून कुठला लेटर येणार, इथं Q येणार. ठीक आहे. असंच खालचा जो आहे, खाली बघा C आणि G, याच्यामध्ये बघा C नंतर DEF म्हणजे 3 लेटर है ना, DEF सोडलं की मग G येणार. Gमध्ये आणि Kमध्ये पण 3 लेटरचा फरक आहे. G नंतर HIJ है ना, मग K आलं आहे. तसंच K नंतर LMN 3 लेटर सोडून O आलं आहे. पुन्हा O नंतर बघा PQR है ना, 3 लेटर सोडले S आलं आहे. असंच मग S नंतर 3 लेटर सोडा,
तीन लेटर सोडलं तर काय येणार TUV, नंतर काय येणार W, म्हणजे याचा आन्सर काय येणार क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी QW म्हटलं तर इथे बघा ऑप्शन नंबर 4मध्ये याचा आन्सर आहे QW. तर क्वेश्चन नंबर 44चा जो आन्सर आला आहे तो आहे ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 45 बघा, इथे जी अल्फाबेट सिरीज दिलेली आहे तर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मागणं पुढं जाऊया आपण. जसं आता इथं बघा पहिला जो लेटर जर आपण बघितला ना, हा ना, V नंतर W नंतर X नंतर Y, ठीक आहे ना, एक एक लेटर सोडून आलेलं आहे. ठीक आहे, तर मग याच्या अगोदर काय यायला पाहिजे इकडं, इथं U यायला पाहिजे, म्हणजे UV है ना. तर पहिला लेटर काय येतो इथं, पहिला तर U येऊन जातो. त्याच्यानंतर लास्टवाला लेटर बघा आता मधला तर है ना, इथे हे बघा आता इथं Y आला आहे पहिला लेटर, इथं X आला आहे, हे दोन ऑप्शन तर नसणारच आहे. ह्या पहिला आणि दुसऱ्यापैकी कुठला तरी एक ऑप्शन आहे. तर आता आपण काय करू, मधला सेम आहे याच्यामध्ये जे मधल्याकडे मग लक्षच नाही द्यायचं. जो शेवटचा आहे याच्यामध्ये काय रिलेशन आहे आता बघूया आपण. तर इथे बघा W नंतर जो हा T कधी येतोय, W नंतर बघा UVWX, सॉरी T नंतर इकडं उलटं जायचं आपल्याला, T नंतर आहे ना U आणि V हे दोन लेटर सोडून W आला आहे. असंच इथे बघा P आणि T यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे, P नंतर QRS तीनचा डिफरन्स आला आहे, पहिले दोनचा डिफरन्स आहे, मग तीनचा डिफरन्स आहे. K आणि P मध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, K नंतर LMNO म्हणजे 4चा डिफरन्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इथं मधला जो लेटर तर जे असणारच आहे, लास्ट जो लेटर आहे आणि K मध्ये कितीचा फरक असायला पाहिजे, 5 लेटरचा, म्हणजे 1 2 3 4 5 लेटरचा फरक असायला पाहिजे. मग इथे Kच्या अगोदर है ना कुठला लेटर येणार, Kच्या अगोदर 5 लेटर जर सोडले तर Kच्या अगोदर काय काय येतो, J है ना, J नंतर काय येणार आयच्या अगोदर, म्हणजे अगोदर नंतर नाही, आयच्या अगोदर H येणार, Hच्या अगोदर G येणार है ना, Gच्या अगोदर F येणार, मग त्याच्यानंतर कुठला येणार E, म्हणजे इथं कुठला लेटर असायला पाहिजे E, म्हणजे याच्यातला आन्सर कुठला येतोय ऑप्शन नंबर 1 जो आहे याचा आन्सर येतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 मध्ये बघा सिलेक्ट द रॉंग टर्म इन द गिवन सिरीज. तर ही एक सिरीज दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला रॉंग टर्म फाइंड करायचं आहे. तर इथं बघा इथं काय केलं यांनी 13 मध्ये 3 कसं ॲड केलेलं आहे, 1 into 3 केलं आहे, 1 into 3 है ना, 1 into 3 + 3 13, 1 into 3 म्हणजे आलं 3 आणि 3 + 13 किती आलं 16. पुन्हा इथे 1 into 6 केलं आहे, 1 into 6 म्हणजे किती आले 6, 6 + 16 केले तर किती आले 22. पुन्हा 2 into 2 केलं तर किती आले 4, मग 22 + 4 केलं तर आले 26. 2 into 6 केलं तर किती येणार 12, हे 12 जे आहे ॲड केले तर आले 38. ठीक आहे ना. इथं बघा 3 8 जार किती होणार 24 जर याच्यामध्ये ॲड केले तर 62 येणार. पुन्हा आता 62 म्हणजे 6 into 2 केलं तर किती येणार 12, याच्यामध्ये जर 12 ॲड केलं तर किती यायला पाहिजे इथं 74 यायला पाहिजे, पण इथं दिलेलं आहे 76. तर ही जी आहे ऑड टर्म आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, आणि आपण चेक पण करू शकतो बघा. इथे बघा इथे काय करायचं 7 4 जार 28. ठीक आहे ना, 28 जर आहे 74 मध्ये 28 जर आपण ॲड केलं तर किती येणार 8 + 4 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 8 + 2 10, 102 आलं, म्हणजे इथे ॲक्च्युली 74 यायला पाहिजे होतं, पण ते आलं आहे इथं 76. म्हणजे 76 जो आहे तो ऑड टर्म आहे, रॉंग टर्म आहे, ऑड म्हणाल्यापेक्षा रॉंग टर्म आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 47. तर इथे जे आहे आपल्याला थोडंसं इमेजिन करावं लागते. असं क्वेश्चन 47 काय म्हणते बघा, फाइंड द हिडन पार्ट ऑफ द क्वेश्चन फिगर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर इथे क्वेश्चन फिगर दिलेलं आहे आणि इथं 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहे. तर इथं थोडंसं इमेजिन करावं लागते आपल्याला की याच्यातलं कुठलं जे आहे याच्यामध्ये हाईड होणार. ठीक आहे ना. तर एक तर पहिले हा विचार करायचा इथे बघा याच्यातलं चौथं नाही आहे, कारण इथं कुठेच जी आहे वरच्या
है ना, हा जो स्क्वेअर जो बाहेरचा दिला आहे तिथं कुठेच इथे लाईन टच होत नाही आहे, ठीक आहे ना, ह्या साईडला लाईन टच होत नाही आहे, त्यामुळे हा तर नाही आहे, 4th नंबर नाही आहे. त्याच्यानंतर बघा इथे जर आपण याचा विचार केला तर इथं बघा असं थोडंसं तुम्ही पेन्सिलने ड्रॉ करून याला थोडासा अंदाज घेऊ शकता, ठीक आहे. इथं बघा ही जी लाईन आहे ना इथून या कॉर्नरनी सुरू होत आहे, पण इथे कुठेच जी आल्यावर इथं है ना अशी आल्यानंतर हा जो कर्व आहे हा कर्व कुठेच नाही येत आहे, म्हणजे हा पण नाही आहे, ठीक आहे ना. आता दुसरं बघा हे पण बरोबर दिसतंय थोडंसं, पण इथे बघा हे इथून लाईन आली अशी ह्या कॉर्नरवरून, म्हणजे इथून जर ही लाईन अशी आली आहे, ठीक आहे, इथपर्यंत आली, त्याच्यानंतर हे इथपर्यंत आली, त्याला इथं असं कर्व घेतलं आहे. कर्व घेऊन मग काय झालं आहे तर त्याला हे बघा हे या सर्कलला टच झालेलं आहे, पण इथे तर सर्कलला टच नाही आहे, है ना. यांनी काय केलं असं टच करून याला हे केलं आहे, मग ही एवढा पार्ट तर याच्यात हे हाईड नाही होणार ना, है ना, म्हणजे हा पण नाही आहे. मग कुठला आहे ते ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतो. तर तो कसा येतो बघा, हे बघा हा पार्ट इथून असा ड्रॉ करत चला तुम्ही, हा ड्रॉ होणार इथपर्यंत आला आहे, ठीक आहे. पुन्हा हा सर्कल आला आहे बघ, पुन्हा बघा इथपर्यंत, हा पूर्ण इथे येऊन हा इथे आला आहे, इथे गेला आहे, पुन्हा हा इथपर्यंत आला आहे. हा पूर्ण हा जो पार्ट आहे ना, हा जो फिगर आहे पूर्ण याच्यामध्ये हाईड होणार आहे. तर याचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 1. हे थोडंसं तुम्हाला हेच आहे लॉजिकल, म्हणजे तुम्हाला हे करावंच लागेल थोडंसं, आणि पेपरच आहे इंटेलिजंट टेस्ट, याला है ना बुद्धिमत्ता रिझोनिंग म्हणतात ना, रिझोनिंग म्हणजे इथं डोक्याचाच वापर जास्ती करावा लागतो, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये दिला आहे चूज द फिगर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स दॅट एक्झॅक्टली मॅचेस द क्वेश्चन फिगर. इथे क्वेश्चन फिगर दिलेला आहे आणि हे 4 पैकी एक कुठली तरी एक फिगर आहे जी एक्झॅक्ट मॅच होते. तर इथे बघा कुठली मॅच होणार आहे, इथे पहिली तर मॅच होत नाही आहे, जी मॅच नाही होत ते पहिले बघून घ्यायचं, कारण इथं बघा इथे हा जो राऊंड आहे ना, हा राऊंड इथं नेक आणि त्याच्या खाली हा दुसरा राऊंड असायला पाहिजे, तर हे नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इथं वरती जो आहे ना, वरचा जो एक समजा दांडू म्हणायला पाहिजे, दांडू वर आहे, पण याच्यात ना दांडू वर नाही आहे, इथे पण नाही आहे, हे पण नाही आहे, ठीक आहे. ह्या 2 पैकी एक कुठलं तरी आहे, पण इथे पण काय झालेलं आहे की याची हाईट थोडी छोटी दिसते आहे ना. 3rd नंबरचा जो आहे त्याची हाईट थोडी कमी दिसते आपल्याला. 4th एक्झॅक्ट सेम आहे, है ना, 4th जो आहे तो एक्झॅक्टली सेम आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 मध्ये बघा काय लिहिलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्वेश्चन फिगर. ह्या क्वेश्चन फिगरला कंप्लीट करायसाठी आपल्याला ह्या 4 पैकी कुठला तरी एक याच्यामध्ये पार्ट येणार आहे. तर कुठला येतो बघा, एक इथं कसं, इथं तर पहिलं एक सर्कल येणार असं है ना, तर इथं सर्कल सगळीकडे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय होणार, एक हॅक्झॉगॉन जो दिलेला आहे है ना, तर हॅक्झॉगॉनचा एक पार्ट येणार इथं असा, सॉरी असा नाही येणार, असा आणि असा, ठीक आहे ना. हा हेक्झागॉन तरच होणार ना, नाही तर कसं हेक्झागॉन होणार. थोडं व्यवस्थित अजून काढूया आपण. अरे हा हेक्झागॉन झाला. त्याच्यानंतर अजून काय होणार, इथे सेंटरमधून एक लाईन गेलेली आहे है ना, हे बघा हेक्झागॉनच्या सेंटरमधून एक लाईन गेलेली आहे पूर्ण इथपर्यंत. तर अशी लाईन बघा, हे बघा इथे तो जो आहे है ना, हा हेक्झागॉन नाही आहे, इथं सरळच आहे, इथे आहे, आणि इथे बघा इथे काय झालं आहे, हेक्झागॉनच्या सेंटरमधून ना जाता आहे त्याच्या एक वर्टेक्सवरून गेलेले आहे, तर हा पण ऑप्शन नाही आहे. तर ऑप्शन 1st आणि 3rd पैकी एक आहे. तर याच्यामधला जो पार्ट आहे ना तो बघा कसा आहे, हा अशा टाईपचा पार्ट तयार होणार, ठीक आहे ना. तर हा जो आहे 1st मध्ये जो आहे तो मॅच होणार, कारण हे असा तयार झाला आहे ना, हा रॉंग आहे, असा तयार होणारच नाही आहे पार्ट तुमचा, ठीक आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा, ऑब्झर्व द नंबर्स इन द ग्रिड अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह
टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तर इथे आपल्याला हा ग्रिड दिलेला आहे, नंबर ग्रिड. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या नंबर्समध्ये काय रिलेशन आहे ना, कॉलममध्ये बघू शकतो किंवा रोमध्ये बघू शकतो काय रिलेशन आहे, किंवा असं क्रॉसमध्ये है ना, अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात ना, किंवा याच्यामध्ये असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर लावून बघायचं. हे सगळं आपले लॉजिक सगळे वापरून बघायचे. तर इथे बघा काय येतो आहे, इथे काय केलं आहे यांनी, जो पहिला नंबर आहे है ना, 7 आणि 12चं मल्टिप्लिकेशन केलं तर 7 × 12 किती आलं आहे, 84. आणि 84ला काय केलं यांनी, 84 / 3 केलं तर किती आलं आहे, मधला जो है ना नंबर आहे 28 येतो. ठीक आहे. तसंच बघा 6 × 2 केलं तर किती येतं आहे, 12 है ना. 12ला जर 3ने डिवाईड केलं तर किती येतो आहे, 4, मधला नंबर आला आहे. ठीक आहे. सेम असंच 8 × 15 केलं तर किती येणार, 8 × 15 केलं तर 120, आणि 120ला जर 3ने डिवाईड केलं तर किती येणार, 40. म्हणजे याचा ॲन्सर इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येतो आहे, 40. ॲन्सर नंबर ऑप्शन नंबर 4 याचा ॲन्सर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इंटेलिजंट टेस्टचे 50 क्वेश्चन कंप्लीट केले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये 51 to 75पर्यंत पूर्ण क्वेश्चन आपण कंप्लीट करूया. ठीक आहे. तरी पण हा लवकर झाले क्वेश्चन, नाहीतर याला बराच वेळ लागतो. मी थोडंसं फास्ट घेतलेलं आहे, कारण तुम्हाला सांगितलं ना आपल्याला आता थोडं फास्टच घ्यावं लागेल. ठीक आहे ना, वेळ कमी आहे आता आपल्याकडे. मी थोडंसं उशिरा व्हिडिओ बनवायला चालू केलं, आणि त्याच्यातही मध्ये मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो, काही माझे पर्सनल प्रॉब्लेम्समुळे. ठीक आहे ना, त्यामुळे उशीर झाला आहे. तरी पण आहे वेळ, आपण करू शकतो. ठीक आहे. आणि एवढे जरी पेपर सॉल्व केले ना तुम्ही 4-5 वर्षाचे, तर ह्याच पॅटर्नचे क्वेश्चन येणार. ठीक आहे ना, याच्या बाहेर येत नाही. ठीक आहे. फक्त नंबर वगैरे चेंज होणार, थोडंसं लॉजिक किंचित चेंज होणार, पण जवळपास सारखे. तुम्ही बघा आता आपण इतके 2017पासून क्वेश्चन पेपर केले, आता 17, 18, 19 आणि 20 हे 4 वर्षाचेच केले, 5वं चालू आहे आता आपलं. तर याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन असे येतात, असं वाटते की आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे याच्या अगोदर हे झालेला आहे, याच्या अगोदर झालेला आहे, असं वाटते ना, कारण सारखंच असते ते, थोडासा बदल असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर बघूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये 50 to 75 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.